मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 10. सैन्याला बोलविण्यात येते तेव्हा. अमक्या ठिकाणी अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केला. त्यात बेचिराग. निरपराधांची हत्या. 4 उग्रवादी ठार. पंतप्रधानांचा परदेशी दौरा रद्द. मंत्रिमंडळांची तातडीची बैठक. सुव्यवस्थेसाठी आर्मीच्या एका डिव्हिजनला तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश. परिस्थिती आता नियंत्रणाखाली. ह्यातले तपशील वेळोवेळी बदलतात. लष्कर बोलावले की प्रश्न सुटतात असे सामान्यांना वाटते. पाठविल्या जाणाऱ्या लष्करापाठीमागे कित्येक जणांचे अश्रू, दुःख, चीड, मनस्ताप होत असतो. पण हे कुणाला समजणार? शेवटी कळा ज्या लागल्या जीवा कुणाला काय सांगाव्या. असेच डिसेंबर महिन्यातली एक प्रसन्न सकाळ. हवेत चांगलाच गारवा होता. त्यामुळे उगवत्या सूर्याचे अस्तित्व सुखद वाटत होते. बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील मुख्य पटांगण सुसज्ज झाले होते. पटांगण अत्यंत मेहनतीने स्वच्छ केलेले होते. पटांगणाच्या एका बाजूला भिंत व त्याच्या मधोमध एक कमान होती. कमानीवर बिगुल घेऊन जवान उभे होते. कमानीच्या दोन्ही बाजूला डेरेदार आंब्याची झाडे होती. ती सुद्धा लष्करी शिस्तीत वाढल्याने एका ओळीत व एका उंचीची होती. बाकीच्या तिन्ही बाजूला असलेले स्टेडियम माणसांनी भरगच्च भरले होते. लवकरच सुरू होणाऱ्या कसम परेड अथवा पासिंग आऊट परेडची बातमी आम्ही वाट बघत होतो. कमानीसमोर बरोबर विरुद्ध बाजूला एक मोठी कमान होती. ह्या कमानीतून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा रेजिमेंटचे मुख्य कर्नल ऑफ द रेजिमेंट हा किताब असलेले लेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय आत आले. ते स्थानापन्न होताच त्यांच्या परवानगीने कार्यक्रम सुरू झाला. धीर गंभीर आवाजात समालोचन सुरू झाले. मराठा रेजिमेंटचा इतिहास, मिळालेली पदके अभिमानाने सांगण्यात आले. ज्या सुभेदार तळेकरांचे नाव पटांगणाला दिले आहे त्यांच्या शौर्याची गाथा सांगण्यात आली. वातावरण अभिमानाने भरून आले. समालोचन संपल्यानंतर कमानीवरील जवानांनी बिगुल वाजवले. कमानीचे दार उघडले गेले. अतिशय झोकात जवानांच्या 4 तुकड्या बँडच्या साथीने संचलन करीत पटांगणात प्रवेशकर्त्या झाल्या. सर्व जवान कसले. 10-12 महिन्यांपूर्वी नुकतीच मिस रुडे फुटलेली मुलेच होती ती. प्राथमिक चाचण्या पास करून आली तेव्हा थोडी बावरली होती. आजूबाजूच्या वातावरणाचे जबरदस्त दडपण त्यांना वाटत होते. हळूहळू मग सरावले. काही महिन्यांपूर्वी वाटणारी जाचणारी कडक शिस्त त्यांच्या अंगवळणी पडू लागली. कष्टाचे ट्रेनिंग खाकी गणवेशात पुरे करताना अनेक अडचणी येत होत्या. अवघड गोष्टी जमल्या नाहीत की घरी पळून जावेसे वाटत असे. पण तो क्षण गेला की आजूबाजूला ऑलिव्ह ग्रीन गणवेशातले JCO अधिकारी दिसत. त्यांचा थाट, हिंमत बघून क्षणात त्यांच्यासारखे व्हावेसे वाटे व घरी जाण्याची उर्मी कुठल्या कुठे पळून जाई. आज त्यांची तपस्या पूर्ण झाली होती. आज त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले होते. आज त्यांना शपथ देऊन त्यांची भारतीय सेनेत जवान म्हणून भरती केली जाणार होती. खूप दिवस वाट पाहिल्यानंतर आजचा दिवस आला होता. प्रथम घातलेल्या हिरव्या गणवेशाने त्यांच्या माना ताठ झाल्या होत्या. एक प्रकारचा वेगळा विश्वास त्यांच्या चालीत आला होता. तिकडे स्टेडियममध्ये बसलेल्या लोकात ह्या जवानांचे आईवडील व इतर कुटुंबीय खास ह्या कार्यक्रमासाठी लांबून लांबून आले होते. शोधक नजरेने आपल्या माणसाला शोधायचा ते प्रयत्न करीत होते. पण लांबून सर्व सारखेच दिसत होते. झोकात संचलन करणाऱ्या ह्या तुकड्यांमध्ये आपला मुलगा आहे ह्या कल्पनेनेच त्यांचे डोळे भरून आले होते व कंठ दाटला होता. तुकड्यांनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली व नंतर पाहुण्यांनी तुकड्यांचे निरीक्षण केले. परत एकदा संचलन करून तुकड्या एकमेकांच्या समोर उभ्या राहिल्या. एका बाजूने सन्मानाने रेजिमेंटचा झेंडा आणण्यात आला तर दुसऱ्या बाजूने बँडच्या साथीवर तिरंगा झेंडा आला. आणि ह्या झेंड्याबरोबरच पंडित, मुल्ला, पाद्री पण आले. सर्व जवान महाराष्ट्रातलेच असले तरी त्या तिघांनी एकत्र जवानांना शपथ द्यायला सुरुवात केली. हीच शपथ अधिकाऱ्यांनाही त्यांनाही घ्यावी लागते.
मी भारतीय घटनेची शपथ घेऊन अशी प्रतिज्ञा करतो की मी घटनेशी इमानदारी राखीन आणि भारताचे राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी यांच्या आज्ञांचे पालन करीन आणि पृथ्वी, समुद्र आणि आकाश या कोणत्याही मार्गाने जाणे आवश्यक असल्यास मी जरूर जाईन. मग त्यात मला बलिदान करावे लागले तरीही चालेल. बलिदान हा शब्द त्यांनी मोठ्याने व लांबवून म्हटला. ह्या घोगऱ्या आवाजाने आसमंत भरून गेले. माझ्या अंगावर शहारे आले. मघापासून माझ्या मनात खळबळ होत होती. मन सैरभैर झाले होते. त्याआधी मी अशा परेड्स अनेकदा पाहिल्या होत्या, पण आज मन अस्वस्थ होते. पलटण काश्मीरला असताना डोळ्यासमोर 5 जवान गेले होते. बलिदान ह्या ह्याच्या मागे पुढे असलेल्या सर्व यातना, दुःख भोगल्या होत्या. ते सर्व डोळ्यांसमोर आले. अगदी काही महिन्यांपूर्वीचीच ही घटना आठवली. भर दुपारची वेळ होती. आम्ही जीपमधून बेळगावच्या जवळ असलेल्या एका छोट्या गावात चाललो होतो. जीपने मोठा रस्ता सोडला व छोट्या रस्त्याला लागले. लष्करी वाहन क्वचितच दिसत असल्याने माणसे काम सोडून वाहनाकडे बघत होती. पत्ता विचारित आम्ही एका खेड्यातल्या छोट्या वस्तीपाशी पोहोचलो. वाहनातून खाली उतरेपर्यंत जवळपासची 30-40 माणसे गोळा झाली. आम्हाला अनेक माहिती पुरवत होती. घरात वातावरण सुन्न होते. म्हाताऱ्याचे डोळे भरून आले. त्यांनी न बोलता मला एका अंधाऱ्या खोलीची वाट दाखवली. मी आत गेले. कॉटवर 25-26 वर्षाची मुलगी बसली होती. मांडीवर 8-10 महिन्यांची मुलगी होती. तर मोठा 4-5 वर्षाचा मुलगा तिला बिलगून रडत बसला होता. डोळे रडून रडून कोरडे झाले होते. शरीरात शोक करायला त्राणच उरले नव्हते. 15 दिवसापूर्वी तार आली आणि तिचे जीवन उद्ध्वस्त झाले. तिचा नवरा काश्मीरमध्ये होता. सुट्टीवर येणार म्हणून वाट बघत होते. युनिट दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एक कारवाई म्हणजे ऑपरेशन करीत होते. 3-4 घरांना वेढा घातला होता. हा धाडसाने एका घराच्या मागच्या बाजूने जवळ गेला व घरावर हल्ला केला. त्यात 2 दहशतवादी ठार झालेच. तसेच पुढून येणाऱ्या आपल्या जवानांचे प्राणसुद्धा वाचले. परंतु दुसऱ्या एका घरातून आलेल्या गोळीने नेम साधला व हा प्राण गमावून बसला. पाठीमागे राहिलेली बायको अर्धवट शिकलेली, वयाने लहान, त्यातून पदरात 2 मुले, सासरे व वडील म्हातारे, भाऊ व दीर आधार देतील ह्याबद्दल ती साशंक. कारण आधार द्यायच्या निमित्ताने तिला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर कुणाचा किती डोळा ह्याचा अंदाज करणे कठीण. मी तिला विचारले, बाई ग, जे झालं ते भरून निघणार नाही, पण मला तुझ्यासाठी काय करता येईल ते सांग. ती म्हणाली, मला ना सासरी जायचे आहे ना माहेरी. मला बेळगावमध्येच घर घेऊन द्या. सरकारी आर्मीची आर्थिक मदत तिला मिळाली. नवऱ्याला शौर्य पदक मिळाले. पण सरकारी मदत मिळविताना होणारी दमछाक बघवत नव्हती. भावनेच्या भरात मंजूर केलेल्या व कागदावर असणाऱ्या सवलती प्रत्यक्षात मिळविताना भगीरथ प्रयत्न करावे लागत होते. वेलफेअरमध्ये काम करताना अनेक बायकांशी माझी ओळख झाली. ज्या आपले कुंकू हरवून बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यावर अस्वस्थ होत असे. अशीच मनाला काट्याप्रमाणे बोसलेली ही गोष्ट. लष्कराच्या कुठल्याही कारवाईत जवानाचा अगर अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर लगेच ती घटना लष्कराच्या मुख्य कार्यालयात कळते. ही बातमी ते कार्यालय लगेच आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशन म्हणजेच AWWAला कळवते. ह्या संस्थेतर्फे या व्यक्तीच्या बायकोला पहिल्या 3-4 दिवसात 5,000 व नंतरच्या 10 दिवसात 10,000 असे एकूण 15,000 पाठविले जातात. परंतु अनेक वेळा असे आढळले की हे पैसे त्या बाईपर्यंत पोहोचतच नाही. पहिले पैसे येतात तेव्हा ती बाई धक्क्यात असते. अनेक वेळा जवळचा नातेवाईक तिची सही घेऊन ते पैसे वटवतो. ते पैसे कशासाठी वापरले हे विचारायची तिची मनस्थिती नसते किंवा हिंमतही नसते. कित्येक वेळा हे पैसे आलेत हे सुद्धा त्यांना माहिती नसते. अशा समाजाला तुम्ही काय शिकविणार? अगदी शिकलेल्या अधिकाऱ्यांच्या बायकोला सुद्धा बँकेतले व्यवहार माहिती नसतात. मिळणाऱ्या सवलतीपेक्षा मिळालेले पैसे कसे जपून ठेवले पाहिजेत हे सांगणारे निस्वार्थी माणूस जवळ नसते. हे लिहिताना वाईट वाटते, पण ही वस्तुस्थिती आहे. तसेच विविध शौर्य पदके मिळालेल्या जवानांच्या विधवांना अनेक सवलती होत्या. अनेक वेळा वाटायचे बाकीचे जवान जे कारवाईत म्हणजे ॲक्शन मारले गेले त्यांच्या घराचे पण तेवढेच नुकसान झाले आहे. मग त्यांच्या वाट्याला इतक्या कमी सवलती का?
का ह्या वीरांच्या वाट्याला फक्त 2 मिनिटांची श्रद्धांजली? आपल्या समाज रचनेत विधवेला खूप खालचे स्थान आहे. पूर्वी लढाईत मारला गेलेला पती अगर तिचा पिता ही गौरवाची गोष्ट होती. गावात त्याच्या कुटुंबियांकडे अभिमानाने पाहिले जाई. अगदी 65 अगर 71 सालातल्या लढाईतल्या हिरोंची नावे लोकांना माहिती आहेत, कारण युद्धानंतर त्यांच्या गौरवगाथा अनेक वेळा गायल्या गेल्या. त्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळत गेली. घुसखोरांशी उग्रवाद्यांशी लढताना जे गेले त्यांचे शौर्य, बलिदान, त्याग इतरांपेक्षा यत्किंचितही कमी नाही, पण त्यांना प्रतिष्ठा नाही. सरकारच त्यांचे पोवाडे गायला तयार नाहीत. तसे केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही लढत आहोत याची कबुली दिल्यासारखी होईल. म्हणून त्यांचे बलिदानही उपेक्षित मानले जाते. गेल्या 15 वर्षात प्रत्येक कुटुंबांची व्यथा वेगळी होती. एकमेकांच्या समस्या पाहिल्या की मन गलबलून जायचे. दिलीप कारगिलला होता तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी मी पुण्यात होते. एका मानसोपचार तज्ज्ञांच्या दवाखान्यातून बाहेर पडताना एक जुनी मैत्रीण भेटली. दोघींनाही खूप दिवसांनी भेटल्यावर आनंद झाला. मी विचारले तिला, तू इकडे कुठे ग? तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने घटना सांगितली ती अशी. 3 वर्षापूर्वी त्यांची बदली नागालँडला झाली होती. तिथे शाळा फारशा चांगल्या नाहीत, म्हणून मोठ्या मुलाला हॉस्टेलमध्ये ठेवून नर्सरीत असलेल्या लहान मुलाला घेऊन ती नागालँडला नवऱ्याबरोबर पोहोचली. नवरा लेफ्टनंट कर्नल असून युनिटचा 2ऱ्या नंबरचा अधिकारी होता. सेकंड इन कमांड. बोडो आंदोलन खूप जोरात होते. सुरक्षा असल्याशिवाय घराबाहेर पडणे कठीणच होते. त्या युनिटचे मुख्य अधिकारी फायरिंगमध्ये मारले गेले. हिचा नवरा मुख्य अधिकारी बनला. नंतर लष्कराच्या नोकरीत कमांडिंग ऑफिसर बनणे ही आनंदाची तशीच अभिमानाची गोष्ट असते. त्यालाच गालबोट लागले. त्यांच्या कॅम्पवर फायरिंग झाले. त्यात युनिटचे 4 जवान मारले गेले. 1000 माणसांची जबाबदारी तिचा नवरा पेलत होता. दोघेही खूप तणावातून जात होते. ती म्हणाली, अगं, फोन वाजायला लागला की मला कापरं भरे वाटे. आता काय ऐकायला मिळणार? बरं, फोन फार वेळ बंद राहिला तरीही भीती वाटायला लागायची. ह्यामुळे घरात तंग वातावरण. बाहेर जाण्याची सोय नाही. आसपास कुणी खेळायलाही नाही. त्यामुळे तिची मुलगी घरात एकटी बसून लागली. कुणाशी बोलेना, खेळेना. कुठल्याही साध्या साध्या गोष्टींना ती घाबरू लागली. तिच्यातला बदल ह्या दोघांच्या लक्षात यायला खूप वेळ लागला आणि आल्यावर उशीर झाला होता. तिच्या उपचारांसाठी माझी मैत्रीण डॉक्टरांकडे हेलपाटे मारत होती. प्रत्येकीच्या समस्या वेगळ्या होत्या. मुलांची शिक्षणे, त्यांच्या ॲडमिशन्स, घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे आजारपण, अनेक घरगुती अडचणींना नवऱ्याची मदत मिळत नव्हती. 2 ठिकाणच्या बिराडाने पडणारा आर्थिक ताण जोडीला होताच. आमच्या चौघांच्या कुटुंबांची विभागणी 3 दिशांना झाली होती. चौघांनी 8-10 दिवस एकत्र राहावे ह्या साध्या इच्छेसाठी कित्येक महिने वाट पाहायला लागायची. डलहौसी ते पुणे हा 2 दिवसांचा प्रवास मी 1.5 वर्षांच्या काळात 6 वेळा केला. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळे तातडीच्या कौटुंबिक कारण होते. दिलीप कूपवाड्याला असल्याने मी गेल्यावरच त्याला ते कळले. दुःखाची गोष्ट ही की हे अजूनही संपलेले नाही. काश्मीर, अरुणाचल, नागालँड, आसाम या अवाढव्य बॉर्डरवर असलेली फौज आणि त्यांच्या घरची माणसे याच यमयातनेतून जात आहेत. 25 वर्षापूर्वी 2 वर्ष सरहद्दीवर गेले की नंतर 3 वर्ष शांततेच्या ठिकाणी बदली होई. त्यामुळे कुटुंबावरचा तसाच लष्करावरचा ताण कमी होत असे. हल्ली शांततेच्या ठिकाणी असलेले लष्कर अंतर्गत सुरक्षतेसाठी वापरले जाते. 76 सालापासून मिझोरम, पंजाब, काश्मीर, श्रीलंका, नागालँड, आसाम येथे अशांतता सुरूच आहे. समोरासमोर होणाऱ्या युद्धापेक्षा हे काम वेगळे आहे. जास्त असुरक्षित आहे. युद्धात नेमका शत्रू माहिती असतो व लढाईची परवानगी असते. इथे नेमका शत्रू माहीतच नाही. त्यातून एक हात बांधलेला. सरकारी धोरण म्हणजे 100 गुन्हेगार सुटले तरीही चालेल, पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. या चालीवर 100 उग्रवादी सुटले तरीही चालेल, त्यांनी आपले माणसे मारली तरीही चालतील, पण संशयित उग्रवाद्याला किंवा त्याला मदत करणाऱ्या सामान्य नागरिकाला त्रास होता कामा नये. बरेच वर्षानुवर्ष ह्या लढाया चालल्या आहेत. या लढाया लढणाऱ्यांबद्दल विचारसुद्धा कुणाच्या मनात येत नाही. लढणे हे त्यांचे कामच आहे हा सूर पण ऐकू येतो, पण त्यांच्या अडचणीत जगणे, जाणणे हे सुद्धा इतरांचे काम नाही का?
निरपराध संशयित नागरिकाला धक्का लागला की ह्युमन राईट्सचा जयघोष करणारे पत्रकार फारच थोड्या लष्कराच्या बाजूने लिहितात. असेच 1991-99 साली झालेल्या कारगिल उद्रेकाच्या वेळेस जशा लष्कराच्या चुका लक्षात आल्या, तसेच सरकारने सेनेच्या वाजवी गरजा भागविण्यात केलेले अक्षम्य दुर्लक्षसुद्धा लोकांना समजले. निम्म्या भारताला कारगिल, लेह, बटालिक ही गावे भारतात आहेत हे कळले. हद्दीवरचे समजले. पण अजूनही अंतर्गत सुरक्षतेसाठी केवढी ताकद खर्ची पडत आहे हे सामान्य जणांना माहीतच नाही. पैशाची चमकदार आवक लष्करात कधीच नव्हती, पण तरीसुद्धा या गणवेशाबद्दल लोकांच्या मनात आदर होता. पंजाब, काश्मीरमध्ये या लोकांना बोलावून आपल्याच लोकांशी लढायला लावून त्यांची इज्जत कमी झाली. तसेच त्यांच्या नीतिधैर्यावर परिणाम झाला आणि हे कुणाला जाणवतच नाही. राजकारणी सत्तेच्या संगीत खुर्चीत मशगूल आहेत. क्षितिज समाज पश्चिमेकडे डोळे लावून बसला आहे. बाकी गरीब जनता जगणे या लढाईला तोंड देत आहे. ती आपल्या रोजच्या अडचणीत इतकी बुडून गेली की तिला विचार करायला सुद्धा वेळ नाही. कुठे उग्रवाद्यांचे उद्योग वाढले की पत्रकारितेला जाग येते. सनसनाटी मथळे येतात. निरपराध लोकांचे प्राण जातात. देशात चिंतेचे वातावरण निर्माण होते. सर्वजण विचार करू लागतात, अरे रे, हे काय चाललंय. दुसऱ्याच दिवशी आमचे मंत्री दिल्लीच्या आलिशान वातानुकूलित ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतात. सेंड द आर्मी, सैन्य तैनात करा. पेपरमध्ये सैन्य तैनात केल्याची बातमी येते. ती सकाळच्या गरम वाफारणाऱ्या चहाबरोबर वाचली जाते. मग कुठे हायसे वाटते. बरे झाले, आता प्रश्न सुटतील. नंतर वर्तमानपत्रात बातम्या येतच राहतात. त्याची सवयही होते. काश्मीरमध्ये 10 ठार, त्यात 5 उग्रवादी हे सांगताना 5 आपल्या फौजेचे होते हे ते शिताफीने सांगायचे टाळले जाते. तीही बातमी कुठल्या तरी एका कोपऱ्यात असते. या 5 घरात झालेला अंधार कशाने दूर होणार? त्याची नैतिक जबाबदारी कुणाची आहे? हे किती दिवस आणखी चालणार? किती अननोन सोल्जरची आहुती यात पडणार? हे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न कुणीच का करत नाही? याविरुद्ध कोण व कधी आवाज उठविणार? पण काळजी तरी कशाला? बलिदान करू म्हणणाऱ्या जवानांची नवीन तुकडी तयार झाली आहे ना. मग काय?